सुडाचं राजकारण इतकी पातळी गाठेल असं वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी बारामती ॲग्रोवरील कारवाईवरून दिली आहे। तसंच संविधानाच्या चौकटीत राहून भाषण करणाऱ्यांवर कारवाई होणं दुर्दैवी आहे असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या। दरम्यान लोकांचा कल त्यांच्या बाजूने नसला तर तपास यंत्रणांचा वापर करून भीती दाखवतात असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधलेला आहे। सुडाचं राजकारण इतकी पातळी गाठेल असं मला वाटलं नव्हतं। एखादा युवक अतिशय संविधानाला चौकटीत राहून भाषण करतो, त्याच्यावर ज्या सुडाचं राजकारण केलं जातंय अतिशय दुर्दैवी। त्याच्यामुळे लोकांचा कल त्यांच्या बाजूनी नसला तरी अदृश्य शक्ती हा सगळ्या एजन्सीचा वापर करून लोकांना भीती दाखवते, खूप दुर्दैवी आहे। वाढत्या गुन्हेगारीवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार लक्ष्य करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय। मावळमधला गोळीबार, गोवारी कांड यावेळेला कुणाचं सरकार होतं असा सवाल फडणवीसांनी विचारलाय। पुण्यामध्ये गोळीबार होतो, ड्रग्ज सापडतात, याला गृहमंत्र्यांचं अपयश म्हणायचं नाही का असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला होता। की बार गोळीबार सरकार म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत, त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत। मग ह्याला जबाबदार कोण आहे? त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही? मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती। मी सुप्रिया त्यांना एवढंच विचारू इच्छितो की मावळचा गोळीबार झाला होता तेव्हा सरकार काय होतं, किंवा ज्यावेळी दुर्दैवाने राज्यातल्या 113 गोवारींचा पोलीस लाठीचार्जमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हाचं सरकार काय होतं? ठीक आहे, सुप्रियाताई सध्या मला असं वाटतं की एका विरोधी पक्षाच्या मोडमध्ये त्या ठिकाणी आहेत, त्यामुळे त्या रोज अशा स्टेटमेंट करतायत, फार गांभीर्याने घेण्याचं कारण नाही आहे।